लोक आहे आणि ते चालत गाड्या वगैरे आहेत चालत. हा इथून निघाले ते ट्रेन. आता 1 घंटा का लोक काय 1.5 घंटा चला तर नाश्ता करतायत तर बघू काय नाश्ता करतात. आधी मनुज भाऊला चहा पाहिजे की त्यान जमणारच नाही. तरी चहा घेतो आणि आपल्याकडे बघू. मस्त आणि हे लोक सर्व बसलेत आणि मी मागे आलो. चला काय मागवताय भाऊ? वडा आणि इडली वडा सगळ्यांनी तेच मागवले कारण की इकडे तेच खावं लागेल, फेमस आहे. आणि ह्या दोघांचा आला नाही म्हणजे ह्या लोकांनी डोसा मागवलाय. दोघांनी बाप लेकीने डोसा मागवलाय ना. इकडे आम्ही इडली वडा खातोय. इकडे आम्हाला डॅम भेटला आहे, दिंडी डॅम. आणि एकच नंबर व्ह्यू आहे बघा. सगळेजण फोटो काढतायत. हे बघा भाऊ पण येत आहेत आणि खूप जण थांबले तिकडे बघा. खूप जण थांबले आणि बघा हा डॅम एकच नंबर आहे. म्हणूनच चालेल आमच्या त्यांच्या रस्त्यात आम्ही आलोय. वाव, आम्हाला ना ज्या जंगलामध्ये हिरण दिसलंय. हे बघा हिरण दिसली का तुम्हाला? हरण डिअर काय 4 एवढं त्यांचं ग्रुपच आहे. एकच नंबर आम्हाला दिसतंय मस्त. चला ओ जा काढा तुम्ही. मी काढते 7 मी काढ. बघा आता 7 तिकीट काढतो आम्ही. 7 तिकीट बघा. तिकीट भेटलेत. बघू आता कसं आहे, चांगलं असेल का आता आयडिया नाही. नवीन नवीन काय आपण एंट्री केले आहेत आम्ही. इडली डोसा आहे तिकडे. सिंह बघा. वाव झोपले खरं 50 घेतलेत पण व्ह्यू बघा एकच नंबर आहे आणि भारी होते बघा. झोपले खरंच म्हणजे घेतलेत पैसे तसे पण व्ह्यू भारी आहे. असं वाटतं कुठे आले आम्ही. आपल्याकडे पण असं असू शकते का? मस्त आहे, भारी आहे. सगळे सगळं फोटो वगैरे काढतायत आपली स्पॉन्सर सगळं. हे कसं वाटलं? मस्त आहे ना. हा तेव्हाच वाटलं की 50 साठी काय एवढे 50 घेतले ठीक आहे. आणि मस्त आहे, एकच नंबर. तिथे घर सुद्धा आहे. मुली बघितले. बघू कुठे घर आहे दाखव. आणि हा तिकडे घर आहे छोटीशी जागा. तर झूम हा घर आहेत बघा तिकडे. बघा
घर आहे तिकडे पण. एवढीशी इथे कसं काय राहत असतील म्हणजे जंगलामध्ये. बसूया तिथे, बसू चला आपण. लाकडाचं आहे मी गेले पैसे याचे देतो ना. बसायचे पैसे घेतले. आता इथे बसतो मग त्याच्याकडे किती राहिले राहिले तर त्याला तो आलेला आहे इथे सापडीचं घर. तिकडे असतील कारण पूजा करतात, फुलं लावतात म्हणजे इकडे असतीलच. आता आपण बाकी बघायला जाऊ शकत नाही. तिकडे लावले. आणि हा बघा आलो आम्ही आता हॉटेलला. आणि मद्रासीमध्ये कन्नडमध्ये लिहिले ते मला काही समजत नाही त्यांचं लँग्वेज. ट्रस्टीचं आहे धर्मशाळासारखं. तर बघा इथून आलो आणि सगळेजण लिफ्टला थांबलेत. आणि ट्रस्टीचं असून पण जरा महागच पडलं, 1800 रुपये, ते बी नॉन AC. ही गरमी खूप आहे इकडे. 2च रूम घेतलेत लेडीज जेंट्स. आता बघू कसं काय ते आता पुढे. इकडे बघा हे टाइम पण आहे यांच्यामध्ये काय लिहिले लंच टाईम 12:30 ते 2:30 आहे. सकाळी रात्री 8:30 ते 10:30. डिनर हॉल चांगलंच आहे. आता थोडंसं जेवण जेवतो, जेवायला बसतो आता. बघू जेवण काय आहे. भात आहे, खिचडी, पुलाव तळलेला भात आहे, छाज आहे, कोबीची भाजी आहे, ही चटणी आहे आणि हा सांबार आहे. बघा भात आहे, चांगलं आहे हे जेवण. तर बघू आता हे घेत आहे ना, चला घ्या. हे जेवायला घेत आहेत आता, चला मागवा. बघा आम्ही श्रीस्थलमला आलो आणि मल्लिकार्जुन देवाचं म्हणजे भगवानचं दर्शन घेतोय. आणि बघा आम्ही सगळी तयारी केलीत आणि वाजले किती 4 वाजले असतील ना, 3:40 3:40 वाजले. आता निघतो आणि बघू दर्शनाला. मला वाटतं 2 तास तरी जातील. लिफ्ट आलेले तर चालतच जाऊया. मग 2 तास दर्शनाला जातील आणि बघू दुसरे काय काय पॉइंट आहेत त्या मी आता बघणार आहे. हे लोक गेले. इथे बघा इथे ड्रेसच लागतो. काय लागत नाही. हे लोक सांगतात ड्रेस लागतो म्हणून आम्ही ड्रेसच घालतो. ते तर पोचले मल्लिकार्जुन. 12 लिंक मधला 1 लिंक आहे आपण. इथे पोचले. बघा कोण कोण आहेत. आम्ही सर्वजण निघालो, सर्वजणच आहेत. आणि इथे बघा चप्पल वगैरे काढूनच ठेवलेत. तिथे पण जाऊन स्टँडलाच ठेवावे लागतील. तर इथे जीन्स वगैरे अलाव नाहीये, ड्रेसच घालणार असतील तर. मित्र बघा मी तिला सुद्धा ड्रेसच घातले. बघा तिकीट घेऊन सुद्धा इतकी लाईन आहे दर्शनासाठी. आता तिकीट काढायला एवढी लाईन आहे म्हणजे दर्शनाला केवढी लाईन असेल आता काय समजत नाही. पण दर्शन तर करावंच लागेल कारण एवढ्या लांबून आलोय मुंबईवरनं. मोबाईल लॉकरला होते तर मला आतमधलं काहीच शूटिंग करायला भेटलं नाही. कारण की मोबाईल सर्व ते घेऊन जपतात म्हणजे लॉकरला ठेवायला सांगतात. आणि तिकडे जरा भरतनाट्यम डान्स आहे पण त्यासाठी मोबाईल घ्यायला आले आधी. देगू आणि मी आले तर सर्वजण तिकडे बसलेत. लोक सर्व बसलेत. मी मोबाईल आणायला गेले आणि ते डान्स चालू झाले बघा. अशी मस्त नाचते ती मुलगी. सर्व कशी खाऊन पाहिले आणि मंदिर थोडस पण काढायला काय भेटलं नाही. सकाळी बघतो थोडस काय दिसतंय.
सर्वजण बघा विकायला बसत पुढे संध्याकाळी भाऊना गाडी न्यायला आली आणि आमचं झालेलं आहे दर्शन. तर आम्ही आता निघालोय. आता आमची गाडी कुठे आहे, गाडीवाल्याला फोन करायचं. खरं गाडीवाल्याला बोलवतोय आम्ही. हॉटेलमध्ये ॲक्च्युली इडली डोसाच होता, तिथे आम्हाला जमलं नाही. तर इथे आता बघू आम्ही चायनीज खाऊ, कारण की आम्ही इडली डोसाच खातो आहे कधीपासून. तर गंधाला आला तर दुसरं काहीतरी बरं खाऊया. तिकडे आलं तर चायनीज आहे इथे. टिकूचा बर्थडे आहे तर तिला चायनीज पाहिजे फक्त लंचसाठी इथे. त्यामुळे इकडे चायनीज खायला आलो आता आपण. कोण आले आणि जेवायला काहीने राईस आणि नूडल्स संपले आणि डोसा संपला पण यांचा. जेवायला बसला आमचा ड्रायव्हर तिकडे बसला. छान आहे नूडल्स, जरा वेगळा आपल्यासारखं नूडल्स नाही, वेगळं नूडल्स आहे ना. ते राईस पण वेगळं आहे ना, जरा मस्त लागतं. साऊथ इंडियन नूडल्स. हां त्यांच्या एक होतं कांदा आपल्या इकडे देत नाही कोण. देगूचा बर्थडे आज. आम्ही जेवलो वगैरे, आता केक कापायचा आहे. तिकडे केक भेटते बिचारी कधीपासून सांगत होते. तिच्या आतमध्ये केक आहे बघा, पिक्चरचं सामान वगैरे. ती मार्केटच आहे तर हे मार्केट बघायला आम्ही उद्या येणार. आज फक्त आम्ही केकच देतो. केक तुला बघा आवडला होतो, घेतोय तो तरी हो ना. आम्ही बघते कोणता घेतो. बघा आम्ही मार्केट फिरायला आलो आणि हे लोक तिकडे गाडीतच बसलेत, कारण की आमची केकची ऑर्डर आहे असं आलेली नाही आहे. मला जरा बघू, म्हणजे उद्याला मी येणारच आहे. तर ते काय काय बघू, सगळं बांगड्याच आहेत. बांगड्या वगैरे आहे, पण बघू मी उद्यालाच येते, कारण की आज नको. आज मी थोडंसं थोडीशी एक राऊंड मारून जाते फक्त. गणेश ऑर्डर दिलाय ना, हा मॉल आहे जो आम्ही तिकडे गेलो शॉपिंग बर्थडेचा केक. आत्ता केक कापते जेवण वगैरे सगळे आले. दुसरी बघा काय करायचं. आता बर्थडेचा केक कापते दीदी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. हाँ ये